नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। इंजिनिअरिंग ऍडमिशन ऑनलाईन फॉर्म। तर मित्रांनो, BE-BTech साठी आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं। तर मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्यानंतर आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते कशा पद्धतीने करायचं व डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला जे काही ऍडमिशन बद्दलचे नवनवीन व्हिडिओ आहेत, म्हणजेच आपल्याला कॉलेजचे कट ऑफ कसा बघायचा, कॉलेजची लिस्ट कशी टाकायची, त्यानंतर नंबर लागल्यानंतरची काय प्रोसेस आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला यापुढील व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे आपण नक्की माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला गुगलमध्ये MSc CET 2024 असे टाईप करायचे आणि त्यानंतर एंटर बटनावरती क्लिक करायचं। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्या लिंकवरती आता आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर त्यामध्ये मित्रांनो, आता आपल्याला ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 या बटनावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, यामध्ये आपल्याला डाव्या साईडला अंडर ग्रॅज्युएट कोर्स मध्ये BE-BTech असा ऑप्शन दिसतो, तर त्यावरती आपण आता क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्या इंजिनिअरिंग ऍडमिशनची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन झालेली आहे मित्रांनो। तर त्या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे, आपण तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। तर यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन वेबसाईट 14 जुलै 2024 टू 24 जुलै 2024 पर्यंत आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते मध्ये फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि सेकंड आहे ई स्क्रुटिनी मोड। तर ते 15 जुलै 2024 पासून 25 जुलै 2024 पर्यंत आपण ते करू शकतो। अशा पद्धतीचं या ठिकाणी शेड्यूल दिलेलं आहे। ते शेड्यूल आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स वरती क्लिक करायचंय। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचं संपूर्ण शेड्यूल दिसतं। तर या पद्धतीत हे शेड्यूल आहे। तर त्यानंतर मित्रांनो, 25 तारखेपर्यंत आपण व्हेरिफिकेशन केल्यानंतर 27 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर आपल्या फॉर्म मध्ये जर काही क्युरी असेल, काही डॉक्युमेंटची कमतरता असेल तर त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटने ग्रीव्हन्स पिरियड दिलेला आहे 28, 29 आणि 30 जुलै असे 3 दिवस आहे। त्यामध्ये आपण त्या डॉक्युमेंटची पूर्तता कंप्लीट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट 2 ऑगस्ट 2024 ला लागणार आहे। मित्रांनो, हे टाइम टेबल आहे, पण यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात। त्यासाठी आपण नेहमी या वेबसाईटला जाऊन आपलं टाइम टेबल बघत चालायचं, म्हणजे त्यामुळे आपल्याला टाइम टेबल मध्ये काही चेंजेस झाले असतील तर ते आपल्याला समजते। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा होमला यायचं आहे। होमला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिसेल, म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे त्या कॉलेजची या ठिकाणी तुम्हाला लिस्ट दिसणार आहे। त्यानंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, तर ते ब्राउचर पण आपण डाउनलोड करून घ्यायचे आणि व्यवस्थित वाचून घ्यायचे फॉर्म भरण्यापूर्वी। ते वाचल्यानंतर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचे, म्हणून या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला हॅव यू अपियर फॉर PCM CET 2024, तर या ठिकाणी यस वरती क्लिक करायचंय। यस वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर आपला रोल नंबर टाकायचा। मित्रांनो, ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर आपल्या CETच्या रिझल्ट वरती आहे, तिथून बघून आपण तो टाकून घ्यायचा। त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर चेक PCM CET डिटेल्स वरती क्लिक करायचंय। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी
कॅन्डिडेटचं नेम दिसतं आपल्याला, ते नाव बघून घ्यायचे आपलं बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मार्क्स येतात ऑटोमॅटिकली. या ठिकाणी सीईटीचे मार्क्स आल्यानंतर या ठिकाणी हॅव यू अपियर फॉर पीसीबी एमएसटी सीईटी 24. तर मित्रांनो, आपण जर पीसीबीची सीईटी दिलेली असेल तर या ठिकाणी यस करायचंय आणि अदरवाईज नो केलं तरी चालणार आहे. तर मित्रांनो, या वर्षीपासून पीसीबी सीईटी दिलेल्या मुलांना पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटणार आहे, पण ते ठराविक कोर्सेसच आहे. त्यामध्ये जसे की फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी असे काही कोर्स आहेत. तर तुम्हाला जर पीसीबीला चांगले मार्क्स असतील तुम्ही त्या थ्रू त्या कोर्सला जाऊ शकता. अदरवाईज तुम्ही नो वरती क्लिक केलं तरी चालेल. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स वर टिक करायची. हे सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आणि त्यानंतर या ठिकाणी टिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती टिक करायचं. त्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला 12वीच्या रिझल्ट प्रमाणे नाव टाकून घ्यायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी 12वीच्या रिझल्ट प्रमाणे आपलं नाव टाकून घ्यायचंय. त्यानंतर या ठिकाणी फादर्स नेम टाकायचंय. त्यानंतर मदर नेम टाकायचं आपल्या रिझल्ट वरती आहे त्या पद्धतीत. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर कन्फर्म जेंडर करायचे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची या ठिकाणी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी कन्फर्म करायची डेट ऑफ बर्थ. त्यानंतर आपला रिलिजियन म्हणजे धर्म टाकून घ्यायचा आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी किंवा अदर अशा पद्धतीचे या ठिकाणी ऑप्शन आहे. त्यामध्ये आपला जो धर्म आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी हिंदू हा सिलेक्ट केला आहे. त्यानंतर रिजन मध्ये आपण जर ग्रामीण भागात राहत असाल तर रूरल सिलेक्ट करायचं आणि आपण जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं अॅन्युअल फॅमिली इन्कम टाकायचं आहे. तर मित्रांनो, इन्कम टाकताना या ठिकाणी स्लॉट दिलेले आहे 0 ते 15,000, 15,000 1 ते 50,000, 50,000 1 ते 1 लाख अशा पद्धतीने या ठिकाणी स्लॉट दिले आहे. तर मित्रांनो, तुमचा जर इन्कम 40,000 असेल तर तुम्ही या ठिकाणी 15,001 ते 50,000 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समजा तुमचा 60,000 इन्कम आहे तर या ठिकाणी 50,001 ते 1 लाख हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपली मदर टंग मातृभाषा सिलेक्ट करायची. मराठी असेल तर मराठी, हिंदी, इंग्लिश, तामिळ, गुजराती अशा लँग्वेज आहे. तर या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट केली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला ऍड्रेस व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. ऍड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचे महाराष्ट्र. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा, आपण ज्या ठिकाणी राहतो तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपलं गाव सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या गावचा पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे. तर मित्रांनो, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकताना लक्षात घ्या की जो आपला मोबाईल नंबर करंटली चालू आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण आपल्या इथून पुढे ऍडमिशनचे जे सर्व टेस्ट मेसेज आहे ते आपल्या या मोबाईलवरती येणार आहे. त्याच्यामुळे मोबाईल नंबर आणि मेल आयडी हा करंटली जो चालू आहे तोच आणि व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला पासवर्ड टाकायचा. तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना पासवर्ड मस्ट बी 8 to 13 कॅरेक्टर्स, म्हणजे पासवर्ड हा आपला 8 ते 13 कॅरेक्टर्सचा पाहिजे. त्यामध्ये एक अपर केस पाहिजे, त्यानंतर एक लोअर केस पाहिजे, ऍटलीस्ट 1 न्यूमेरिक व्हॅल्यू पाहिजे आणि ऍटलीस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. तर मित्रांनो, कॅप्चा टाकताना हा केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे कॅपिटल असेल तर कॅपिटल आणि स्मॉल असेल तर स्मॉल अशा पद्धतीने आपल्याला कॅप्चा टाकायचा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती ओटीपी येतो. तो ओटीपी आता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचे. व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपला ऍप्लिकेशन आयडी जनरेट होणार आहे. तर मित्रांनो, तो ऍप्लिकेशन आयडी जनरेट झाल्यानंतर तो ऍप्लिकेशन आयडी आपण आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि तसंच त्याचा आपल्याला टेस्ट मेसेज पण येणार आहे. तो टेस्ट मेसेज पण आपल्याकडे सांभाळून ठेवायचा आहे, कारण आपल्याला यापुढे लॉग इन करताना त्याच ऍप्लिकेशन आयडीने आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन आयडी आलेला आहे. ऍप्लिकेशन आयडी जनरेट झाल्यानंतर या ठिकाणी आता आपण प्रोसीड टू कंप्लीट
ऍप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आहे. त्यानंतर आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी साइन इन बटनावरती क्लिक करायचे. तसेच मित्रांनो आपण या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक केलं तरी आपण तिथनं लॉग इन करू शकतो. आता मित्रांनो या ठिकाणी आता आपलं लॉग इन झालेलं आहे. तर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी होम पेजला तुमचा सिलेक्ट एससी व्हेरिफिकेशन मोड ऑप्शन दिसतोय. तर यामध्ये दोन स्क्रुटिनी मोड आहे. त्यामध्ये एक फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि एक ई स्क्रुटिनी मोड. तर मित्रांनो फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमचा स्लॉट सिलेक्ट करून त्या कॉलेजला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. आणि तुम्ही जर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर तुम्हाला कोणत्याही कॉलेजला जायची गरज नाही. तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर यामध्ये मी आता फिजिकल स्क्रुटिनी हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी अहमदनगर, त्यानंतर स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे. तर तुम्हाला ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट डेट सिलेक्ट करायची. तुम्ही किती तारखेला जाणार आहात व्हेरिफिकेशनला ती डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ती डेट टाकल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू स्लॉट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी टायमिंग दिसतो 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, त्यानंतर 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6. तर तुम्हाला ज्या टायमिंगला जायचं आहे तो टायमिंग या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तो टायमिंग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता तुमचं युअर स्लॉट इज बुक सक्सेसफुली. तर आता आपला स्लॉट सक्सेसफुली बुक झालेला आहे. तर मित्रांनो यामध्ये जर तुमचं काही चेंजेस असेल तर तुम्ही तो चेंजेस पण करू शकता, व्हेरिफिकेशन मोड पण चेंज करू शकता आणि स्लॉट टाइम पण तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर आता या ठिकाणी फिल अँड एडिट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आता सुरुवातीला मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता आपल्याला कॅन्डिडेट टाइप डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, त्यानंतर जेई किंवा नीटच्या डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे आणि फोटो सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला टोटल 8 स्टेप मध्ये फॉर्म भरायचा आहे. तर यामध्ये आता सुरुवातीला आपली पहिली स्टेप आहे कॅन्डिडेट टाइप डिटेल्स. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही जर कॅन्डिडेट पासिंग एसएससी आणि एचएससी और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग एक्झामिनेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र स्टेट, म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर 10वी 12वी जर तुमची महाराष्ट्रामध्ये पास झाला असाल किंवा तुमच्याकडे डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र असेल आणि तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र टाइप ए हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो सेकंड ऑप्शन आहे जर तुम्ही टाइप ए नुसार नसाल परंतु तुमचे वडील किंवा आई यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला असेल तर तुम्ही टाइप ए हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही जर टाइप ए आणि बी या दोन्ही मध्ये नसाल परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडिया who has been posted and reported to duty in Maharashtra state before the last date of submission application form, म्हणजेच तुम्ही या दोन्ही पैकी नसाल टाइप ए आणि बी परंतु तुमचे वडील किंवा आई हे जर तुमचे एम्प्लॉई असतील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये महाराष्ट्रातली तर तुम्ही तो ऑप्शन महाराष्ट्र टाइप सी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर टाइप डी आहे. त्यानंतर तुम्ही जर आउटसाइड ऑफ महाराष्ट्र असेल तर OMS हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र टाइप ए हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केला आहे. त्यानंतर टाइप ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर अपलोडिंग टाइप ए. तर यामध्ये तुमच्याकडे जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. डोमिसाइल सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर या ठिकाणी माझ्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे. त्यानंतर उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण केलेला जिल्हा निवडायचा आहे. तुम्ही 10वी कोणत्या जिल्ह्यातून पास झाले आहे तो. त्यानंतर उमेदवाराने 12वी उत्तीर्ण केलेला जिल्हा निवडायचा आहे. तुम्ही 12वी कोणत्या जिल्ह्यातून पास झाले आहेत. त्यानंतर 12वी उत्तीर्ण झालेला तालुका निवडायचा आहे.
तुम्ही 12वीला कोणत्या तालुक्यामध्ये शिकत होते तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमची होम युनिव्हर्सिटी ऑटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट द कॅटेगरी टू विच यू बिलॉंग. तर यामध्ये आपलं ओपन, SC, ST, DTVJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC अशा कॅटेगरी आहे. तर यामध्ये तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. या ठिकाणी मी ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्या जातीचे नाव निवडा. तर मित्रांनो ओबीसी मध्ये आपली कुठली कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. मित्रांनो ती कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी कुणबी 83 सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट स्टेटस. मित्रांनो तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अवेलेबल बटनावरती क्लिक करायचे आणि समजा तुम्ही अप्लाय केला आहे बट नॉट रिसीव म्हणजे तुम्ही अप्लाय केले पण तुमच्याकडे अजून रिसीव झालेलं नाही तर अप्लाय बट नॉट रिसीव हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि समजा तुम्ही या दोघांपैकी तुमच्याकडे अवेलेबल पण नाही आणि अप्लाय पण केलेलं नसेल तर तुम्ही नॉट अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे आहे म्हणून मी अवेलेबल वरती क्लिक केलं आहे. मित्रांनो तुम्ही जर अप्लाय केला असेल तर तुम्हाला अप्लायची जी रिसीट आहे 100 रुपीजची त्या रिसीटवरचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा असतो. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र स्थिती. या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर अवेलेबल म्हणायचे. तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसीव आणि नसेल तर नॉट अप्लाय असं निवडायचं आहे. या ठिकाणी मी अवेलेबल सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स मध्ये पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंग व्यक्ती नॉट ऍप्लिकेबल, इज पॅरेंट डिफेन्स पर्सनल, पालक एक संरक्षण कर्मचारी आहे का तर नॉट ऍप्लिकेबल. तुमचे पालक जर डिफेन्स मध्ये असेल तर या ठिकाणी यस म्हणायचं आहे. त्यानंतर अॅन्युअल इन्कम दिसतोय आपला. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS ट्युशन फी वर स्कीम. म्हणजेच मित्रांनो प्रत्येक कॉलेजला या 5% जागा या ट्युशन फीवर स्कीम मध्ये असतात. तर मित्रांनो यामध्ये शक्यतो ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेटच्या मुलांनीच अप्लाय करायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जर TFWS थ्रू नंबर लागला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॉलेजची फी भरावी लागत नाही. तुमची संपूर्ण 100% ट्युशन फी ही माफ होते. तुम्हाला फक्त त्या कॉलेजची डेव्हलपमेंट फी भरायची असते. पण मित्रांनो यामध्ये ज्या 5% जागा आहेत ह्या कशा सिलेक्ट होतात तर त्या आपल्या मेरिटनुसार सिलेक्ट होतात. तर फर्स्ट 3 जे मेरिटनुसार स्टुडंट्स आहेत आणि त्यांचा इन्कम हा 8 लाखापेक्षा कमी आहे अशा 3 मुलांना ही जागा मिळते. त्यामुळे ज्यांना चांगले मार्क्स आहे अशा मुलांनी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओपन आणि ओबीसीच्या कॅटेगरीच्या मुलांनी. त्यानंतर आर यू ऑर्फन तुम्ही अनाथ आहात का तर नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेट तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचंय. तुम्ही जर मायनॉरिटी मध्ये असाल तर यस वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. क्वालिफिकेशन डिटेल्स टाकताना या ठिकाणी तुम्हाला स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे बोर्ड आहे ते समजा तुमचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE, ICSE किंवा अदर दुसरं बोर्ड असेल तर ते बोर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर SSC पासिंग इयर टाकायचं आपल्याला. तुम्ही 10वी कधी उत्तीर्ण झाले आहात तर या ठिकाणी मी 2022 मध्ये उत्तीर्ण झालो आहे म्हणून मी या ठिकाणी 2022 सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपले 10वीचे मार्क्स टाकून घ्यायचे. तर यामध्ये सुरुवातीला मॅथमॅटिक्सचे मार्क्स टाकायचे. तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे ते आणि आउट ऑफ 100 पैकी पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येतात. त्यानंतर सायन्सचे मार्क्स टाकायचे. त्यानंतर आउट ऑफ 100 पैकी. त्यानंतर इंग्लिशचे मार्क्स टाकायचे आणि त्यानंतर ऍग्रिगेट मार्क्स टाकायचे आपले 500 पैकी किती मार्क्स मिळाले आहे ते आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येतात. त्यानंतर या ठिकाणी क्वालिफाईंग एक्झाम तुमचं SSC असेल SSC, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा किंवा डिओकेशनल असेल तर डिओक. तर या ठिकाणी मी SSC सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर प्लेस ऑफ SSC बोर्ड तर या ठिकाणी इंडियावर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर SSC बोर्ड सिलेक्ट करायचं. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जर स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE, ICSE, त्यानंतर अदर बोर्ड असेल तर अदर बोर्ड तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला
एचएससी पासिंग इयर टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी पासिंग इयर टाकलंय 2024. त्यानंतर आपला 12वीचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट मदर नेम ॲज ऑन एचएससी मार्कशीट वरती ज्या पद्धतीत आईचं नाव आहे त्या पद्धतीत नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट नेम ऑन ॲज ऑन एचएससी मार्कशीट उमेदवाराचे 12वी गुणपत्रिकाप्रमाणे नाव टाकून द्यायचं या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीत नाव टाकल्यानंतर गेट एचएससी डेटावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, गेट एचएससी डेटावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे 12वीचे मार्क्स ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेले आहेत. तुमचे फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, तुमचा वोकेशनल सब्जेक्ट असेल किंवा बायो असेल त्याचे मार्क्स, इंग्लिशचे मार्क्स आणि ॲग्रिगेट मार्क्स या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेले आहेत. ते सर्व मार्क्स व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. ते मार्क्स जर बरोबर असतील तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर हॅव अपियर जेई मेन 2024 कंडक्टेड बाय एनटीए, आपण जर जेईची एक्झाम दिली असेल तर यस म्हणायचे, नसेल दिली तर नो बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर हॅव अपियर नीट 2024 एक्झाम, आपण नीट एक्झाम दिली असेल तर यस म्हणायचे, नसेल दिली तर नो वरती क्लिक करायचे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, फोटो अपलोड करताना त्याची मिनिमम साईज 4 KB आणि जास्तीत जास्त 100 KB ची साईज पाहिजे आणि ती जेपीजी फॉर्मॅट मध्ये पाहिजे. तर आता आपण फोटो अपलोड करूया. तर या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईप फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईप मध्ये फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ओपन बटनावरती क्लिक करायचं. ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला फोटो ज्या ठिकाणी ठेवलेला आहे आपण त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तिथून तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपला फोटो अपलोड होत आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट टाईप मध्ये सिग्नेचर सिलेक्ट करायची आणि ओपन वरती क्लिक करून आपल्या फोल्डरमध्ये जाऊन आपले साईज सिलेक्ट करायची आणि अपलोड बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर आता या ठिकाणी आता आपली सिग्नेचर अपलोड होत आहे. मित्रांनो, सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला नॅशनॅलिटी, डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, इन्कम सर्टिफिकेट, एचएससी मार्कशीट, एचएससी मार्कशीट आणि सीईटी स्कोर कार्ड असे 9 डॉक्युमेंट्स मित्रांनो आपल्याला अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपण ते जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये अपलोड केले तरी चालणार आहे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 500 KB पाहिजे. अशा पद्धतीने आता आपण डॉक्युमेंट्स अपलोड करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला नॅशनॅलिटी अपलोड करायची आहे, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या डॉक्युमेंट वरती जो बारकोड आहे 20 अंकी तो बारकोड या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी क्लिक हिअर व्ह्यू सॅम्पल डॉक्युमेंट वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता यामध्ये बघू आपण आपला बारकोड कोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला 20 अंकी बारकोड असतो तोच बारकोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर आपल्या जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्या वरच्या बाजूला असतो तो. तर अशा पद्धतीने तो आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तो. आणि त्यानंतर या ठिकाणी ओपन बटनावरती क्लिक करायचे. ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या जे फोल्डर आहे त्यामधून आपण ते आपले डॉक्युमेंट सिलेक्ट करायचंय
आणि ते अपलोड करायचं आहे. आणि या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर मित्रांनो, डोमसाईल अपलोड केल्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करतानाही आपल्याला त्या ठिकाणी ऑथॉरिटी टाकायची ती आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूला दिली असते. त्यामध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर किंवा तहसीलदार अशा पद्धतीने टाकून घ्यायची आणि तसं आपण बारकोड टाकायचं. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची. कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करताना मित्रांनो त्यामध्ये पण त्याचा बारकोड टाकायचा होतो. बारकोड हा तिथे वरती दिलेला असतो AD-2023-2022 असं इयर असतं आणि पुढे नंबर असतो. तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तसंच जिल्हा टाकून घ्यायचा आहे, कुठल्या जिल्ह्यातनं आपण इथे केली आहे कास्ट व्हॅलिडिटी. त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल अपलोड करायचा आहे. नॉन क्रिमिनलचा पण आपल्याला बारकोड टाकायचा आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. 12वीचा रिझल्ट अपलोड करायचा आणि आपला CETचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. असे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला जर ते बघायचे असतील तर आपण या ठिकाणी व्ह्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट या ठिकाणी दिसतात. ते जर बरोबर असेल तर ठीक आहे, किंवा तुम्हाला वाटलं आपलं डॉक्युमेंट चुकलेलं आहे किंवा क्लिअरिटी नाही आहे डॉक्युमेंटला, इथून आपण ते डिलीट करू शकतो आणि पुन्हा अपलोड करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पे ऍप्लिकेशन फी मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही, कारण आपण त्याची जे 800 रुपये फी आहे ती ऑलरेडी आपण एक्झामच्या अगोदर भरलेली आहे CET एक्झामसाठी. त्यामुळे आता आपल्याला कुठलीही फी भरण्याची गरज नाही. आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपला फॉर्म संपूर्ण भरून झालेला आहे. तर आपला जो फॉर्म भरून झाला आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काही जर करेक्शन असेल तर आपण ते करेक्शन सबमिट करण्याच्या अगोदर करू शकतो. तर मित्रांनो, हा फॉर्म जर बरोबर असेल तर या ठिकाणी प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म वरती जाऊन आपण तो डॉक्युमेंट सेव्ह करायचे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, या डॉक्युमेंटची प्रिंट काढल्यानंतर आपल्याला त्याचे जे इथे डॉक्युमेंट दिलेले आहे 9 डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स सेट घेऊन आपल्याला आणि तसेच त्याचा ओरिजिनल सेट घेऊन आपल्याला SC सेंटरला जायचं आहे आणि तिथे आपले फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, हा फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचं फक्त रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला कॉलेजला जाऊनच SC सेंटरला जाऊनच व्हेरीफाय होणार आहे तुमचे डॉक्युमेंट. तर तुम्ही जो स्लॉट दिला आहे त्या टायमिंग मध्ये आपल्याला त्या कॉलेजला जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला इंजिनिअरिंग ऍडमिशनचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जर काही क्युरी असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.